मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली. लोकसभेला महायुतीची पिछेहाट झाली होती. मात्र या योजनेचे पाठबळ मिळाल्यामुळे महायुतीने राज्यात 288 पैकी 235 जागा जिंकल्याचे बोलले जाते. विरोधकांनीही लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम झाल्याचे मान्य केले. महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणाऱ्या या योजनेतील काही लाभार्थ्यांना मात्र आता या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू होताच प्रशासनाने लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी बातमी फ्री प्रेस जर्नलने दिली आहे. राज्यातील 2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता. निवडणुकीआधी ज्या महिलांनी अर्ज केला त्या सर्वांना प्रति महिना 1,500 रुपयांचा लाभ दिला गेला. तसेच निवडणुकीनंतर सत्ता आल्यास 2,100 रुपयांचा लाभ दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र हे पैसे आता फक्त गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात आहेत. त्यामुळे अर्जदारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया राबविली जाणार आहे. अर्थ विभागातील सूत्रांनी फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. गरजू महिलांना अर्थसहाय्य करण्यात पारदर्शकता यावी यासाठी पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणीमध्ये जे अर्जदार निकषांची पूर्तता करणारे नसतील त्यांना सदर योजनेतून बाद करण्यात येतील.